आत्ता मी कटिंग करायला घेतलं आहे आणि माझ्याकडे जे मापासाठी आले ते हे वन पीस पाठवलं आहे त्यांनी. त्यांना मापं द्यायला जमत नव्हतं म्हणून. पण मी कटिंग करताना हे पाहिलं, हे इतके वन पीस सुंदर आहेत, कॉस्टली आहेत हे. कारण मी विचारलं त्यांना, हा पिंक तर चिकनकारी आहे आणि ह्याला इथं समोर बटन हे ते, तर हे कमीत कमी ते सांगितले काहीतरी अंदाजे 1,500च्या आसपासचा हा वन पीससारखा, म्हणजे 3/4 आहे. आणि हा आहे, ह्याचा तर कपडा खूप सुंदर आहे. हा पण मापासाठी आला आहे. म्हणजे रेडीमेड पण आपण जेव्हा घेतो ना, त्याच्यामध्ये हे कपड्याची क्वालिटी, फिनिशिंग ही खूप सुंदर असते. ते जेव्हा मापाला पाठवतात त्यांचे वन पीसेस, तर त्यांना तशा फिनिशिंगमध्ये त्या मापामध्ये हवे असतात. हे दोन्ही झालं. एक मी तिसरं हे शिवलेलं आहे साडीचं, ह्याचं हे मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण ह्यातून सुद्धा आपणाला शिकायला मिळतं जेव्हा आपण टेलरिंगचं कामं करतो. जेव्हा रेडीमेड जेव्हा असे पीसेस आपल्याकडे येतात, तर लक्ष देऊन पाहायचं त्यांची फिनिशिंग, शिवण्याची त्यांची कला कशी आहे किंवा कोण्या पद्धतीने शिवलं. कारण रेडीमेडचं जे असं एक अट्रॅक्शन किंवा वेड म्हणा असतं, तर आपण हे शिवतो ना, त्याच्यातूनही त्यांना तसंच वाटलं पाहिजे की नाही बाबा, मी ह्यांच्याकडे साड्या दिलेत ना, तर ते असे शिवून देतील की मला तो पीस त्याच ठिकाणी खूप छान आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तो खूप सुंदर दिसला पाहिजे. तर हे लक्ष द्यायचं. जेव्हा कधी माझ्याकडे मापाला येतात, तर मी आवर्जून ह्याच्यामधले सगळी जी कलाकुसर असते ते लक्ष देऊन पाहते. तर चालेल, हा छोटासा व्हिडिओ होता आणि खास टिप्स होते आपण कामं करताना. आता तर हा वन पीस आहे, पाहिल्यानंतर खूप सुंदर दिसतो. हे बघा तुम्ही, किती एकदम खास आणि छान वाटतं. तर ह्याही गोष्टी लक्षात ठेवा.